रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल झाले। सुधाकर घारे यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली, तर हनुमंत जगतापांकडे प्रदेश सरचिटणीस पद देण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले। रायगड जिल्हाध्यक्षपदाची धुरा कर्जतमधून अपक्ष निवडणूक लढवणारे सुधाकर घारे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आलेले हनुमंत जगताप यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर घारे यांची निवड करण्यात आली आणि या निवडीमुळे शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं। ही निवड शिवसेनेच्या जिव्हारी लागली अशी तिखट प्रतिक्रिया कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली। घारे यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीशी बेईमानी केली म्हणून त्यांना सुनील तटकरे यांनी जिल्हाध्यक्षपदाची बक्षिसे दिली असा टोला महेंद्र थोरवे यांनी लगावला। आज ज्यांना आम्ही पाडलं, ज्यांनी पक्षाशी त्या ठिकाणी महायुतीशी बेईमानी केली, की महायुतीचा धर्म त्या ठिकाणी पाळला गेला नाही, आणि त्यांनाच परत आज त्या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीचं रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपद त्या ठिकाणी देण्यात येत आहे। याचाच अर्थ काय की ज्यांनी बेईमानी केली, ज्यांनी महायुतीशी बेईमानी करून त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरली गेली, त्यावेळी सुनील तटकरेंनी सांगितलं की माझा कोणताही या ठिकाणी संबंध नाही, आणि त्यांनाच आज त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं जातंय। याचाच अर्थ त्यांनी महायुतीशी बेईमानी केली म्हणून सुनील तटकरेंनी त्यांना बक्षीस म्हणून ते पद आज त्या ठिकाणी दिलं असेल।